नमस्कार, मी अविनाश शेलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। महापालिका निवडणुकाबद्दल आपण चर्चा करतोय। महापालिका निवडणुकामध्ये या शहराविषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे 32 प्रभाग आहेत, 128 उमेदवार आहेत, म्हणजे एका प्रभागामध्ये 4 उमेदवार। तर आपण या शहराविषयी त्या उमेदवारांचं, इच्छुक उमेदवारांचं काय व्हिजन आहे, शहराबद्दल काय वाटतं, त्यांच्या वार्डबद्दल काय वाटतं, त्यांचं या शहरातल्या समस्या कोणत्या, त्यांच्या वार्डच्या समस्या कोणत्या, त्यांच्याकडे सोल्युशन काय आहे, काय बेसवरती ते मतं मागणार आहेत, मतदारांनी त्यांना का निवडून द्यावं, याबद्दल आपण चर्चा करतोय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुतराव भापकर, आपलं स्वागत आहे। मारुतराव सुद्धा मोहननगर मधून इच्छुक आहेत। मोहननगर चिंचवड मोहननगर, थोडक्यामध्ये मोहननगर रामनगर हा जो पट्टा येतो संपूर्ण, त्या प्रभागामध्ये मारुतरावांनी आतापर्यंत 5 वेळा निवडणूक लढवली। 2007 ते 12 ते तिथे नगरसेवक होते। संपूर्ण शहर त्यांना ओळखतं, राज्य ओळखतं। एक कष्टकऱ्यांचे नेते, एक सामाजिक कार्यकर्ते असा त्यांचा परिचय आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे। त्याशिवाय चिंचवड विधानसभा मतदारसंघातही त्यांनी एकदा निवडणूक लढवली, आताची 2024ची। त्याच्यामुळे शहरातल्या कुठल्याही राजकीय चळवळीमध्ये मारुतराव भापकर हे अग्रणी नेते म्हणून त्यांचा परिचय आहे। आता ते स्वतः मोहननगर प्रभागातून इच्छुक आहेत। म्हणजे मोहननगर विषयी, शहराविषयी त्यांचं व्हिजन तर सर्वश्रुत आहे, आपण त्याविषयी वारंवार बोलत असतो। पण त्यांचा जो प्रभाग आहे मोहननगर, तिथल्या नेमक्या समस्या काय आहेत, आतापर्यंत नगरसेवकांनी केलं काय काय काम, कोणती राहिली कोणती, त्यांच्याकडे काय व्हिजन आहे, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। मारुतराव, मोहननगर नंतर रामनगर हा तुमचा जो संपूर्ण परिसर आहे, हा परिसर तसा एक लोअर मिडल क्लास असा संपूर्ण कामगार वसाहत आहे। त्यातल्या नेमक्या समस्या काय, तुम्ही एक वेळ नगरसेवक होतात, आतापर्यंत 4-5 निवडणुका लढलेल्या आहेत, नेमक्या समस्या काय आहेत, कोणती कामं झालीत, कोणती व्हायचीत? प्रभाग क्रमांक 14 मोहननगर, चिंचवड स्टेशन, महात्मा फुले नगर, काळभोर नगर, रामनगर, आकुर्डीमधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेक नगर, तुळजाई वस्ती, बजाज ऑटो कॉलनी, अगदी दुर्गानगरचा जो चौक आहे, असा हा 14 नंबर प्रभाग आहे। आणि त्यामध्ये जवळपास 56,000पेक्षा अधिक मतदार या मतदारसंघामध्ये आहे। त्यामध्ये महात्मा फुले नगर, रामनगर, साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन आणि खंडोबा माळ झोपडपट्टी अशा 4 स्लम एरिया म्हणजे झोपडपट्टी परिसर देखील आहे। तसेच शिवश्री सोसायटी म्हणजे जय गणेश विजन आणि ऐश्वर्यम सोसायटी अशा उच्चप्रभू सोसायटी आहेत। दत्तवाडी, विठ्ठलवाडी, तुळजाई वस्ती हा परिसर चाळवाजा जो मध्यमवर्गीय कुटुंबांचा आहे। मोहननगर परिसर देखील त्या धर्तीवरच, काळभोर नगर, मोहननगर हा चाळीवाजाच पद्धतीचे हा सगळ्या लोकवस्तीचा भाग आहे। गुंठेवारी पद्धतीची घरं अधिकची काळभोर नगर परिसरामध्ये आहेत। त्यामध्ये MIDCच्या आरक्षणावरती अतिक्रमण हा मागच्या 50 वर्षापासूनचा अत्यंत गंभीर आणि ज्वलंत मुद्दा आहे। ज्या लोकांनी MIDCच्या जागेवरती मूळ मालकांना पैसे दिलेत आणि जागा घेतल्यात, त्यांची घरं उभारलीत आणि ते 40-50 वर्षापासून महानगरपालिकेला वेगवेगळे सगळे कर भरतात। उदाहरणार्थ मोहननगरचं श्री दत्त मंदिरापासून गायवासरू चौक जो आहे, शिदाजी अप्पा चौक, तिथून खाली सरळ राजश्री जलतरण तलाव, तो सगळा परिसर MIDC आरक्षणाचा परिसर आहे। मात्र तिथल्या मूळ मालकांनी रहिवाशांना त्या जागा विकल्या, त्यांनी 40-50 वर्षापूर्वी घरं बांधली आणि ते तिथं राहतात, सर्व कर त्या ठिकाणी भरतात। मात्र MIDCची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे। आता जो काही नवीन DP झाला, प्रारूप विकास आराखडा, त्यामध्ये महात्मा फुले नगर हा परिसर आता SRA अंतर्गत पुनर्वसनात गेलेला आहे। बरोबर। आणि डॉक्टर आंबेडकर चौक म्हणजे मी राहतो त्या चौकापासून दिनकर दातीर पाटलांचं जे तुळजाभवानी मंदिर आहे, तिथून जो रस्ता गेलेला आहे छोटा, त्या रस्त्याच्या खालचा भाग हा स्लम म्हणून दाखवलेला नव्हता। बरं। मात्र आता महात्मा फुले नगर हा संपूर्ण झोपडपट्टी परिसर हा MIDCच्या जागेवरचा आहे। बरं, MIDCच्या जागेवरचा। मात्र रस्त्याच्या खाली यांनी MIDC अगदी ते मनपा शाळेकडे रस्ता जातो ना, तिथपर्यंत आणून तो थेट महापालिकेच्या शाळेपर्यंत MIDC दाखवलेला आहे। त्याचबरोबर शिवदर्शन कॉलनीचा जो भाग आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या अलीकडचा जो शाळेच्या लगतचा भाग आहे, त्याच्यावर देखील MIDCचं आरक्षण दाखवलेलं आहे।
तर मला याच्यात असं वाटतंय, शक्यता अशी वाटते की सध्या SRA प्रकल्प जे चाललेले आहेत त्यामधून जे रहिवासी घरांचा भाग आहे, चाळीवाजा भाग आहे, तर त्याच्यावरती पुनर्विकासाच्या माध्यमातून SRA अंतर्गत 4 FSI घ्यायचा, तिथं 12-12 मजली बिल्डिंग उभ्या करायच्या, त्या उद्देशाने हा भाग यात ओढलाय का काय, अच्छा, अशी शक्यता नाकारते. म्हणजे या लोकांवरती मोठी टांगती तलवार संकटच आहे. हे जे शिवदर्शन कॉलनी असेल किंवा मी राहतो तो परिसर असेल किंवा सर्वे नंबर 135 म्हणजे गायवासू चौकाच्या परिसर, या सगळ्या लोकांवरती MIDC आरक्षणाचा टांगती तलवार आहे. ती लोक अनधिकृत घरात म्हणून राहतात. आम्ही मागच्या अनेक वर्षापासून ही मागणी करतोय की MIDCचं जे काही जागेवरती मागच्या 40-50 वर्षापासून घरं विकत घेऊन लोक राहतात, त्यांची टांगती तलवार काढावी, नाममात्र त्यांना दंड आकारून ते अधिकृत करावे. मोहननगर परिसरामध्ये मागच्या 25 वर्षापासून या विषयाचं मोठं राजकारण झालं, पण प्रत्यक्षात काही झालं नाही. आता परवा अजित पवारांचा जो जनसंवादच्या माध्यमातून दौरा झाला आणि ते त्या गायवासरू चौकामध्ये स्वतः आले होते, त्यावेळी आम्ही स्वतः प्रत्यक्ष त्यांना सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे या भागाचा, 50 वर्षापासून राहतात. तर अजित पवारांनी त्या ठिकाणी सांगितलं की मग यांच्या नावावरती घरं केली पाहिजेत. तर म्हणलं करा ना दादा त्यांच्या नावावर, हे बोलले. तर हा एक महत्वाचा प्रश्न मोहननगर 14 नंबर प्रभागाचा, मोहननगर भागाचा मी सांगतोय तो आहे. आता दुसरा प्रश्न जो आहे तो SRAचे जे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आहे, त्याच्यात महात्मा फुले नगर आम्ही राहतो तो भाग आहे, रामनगरचा काही भाग आहे, साईबाबा नगर चिंचोड स्टेशनचा भाग आहे आणि खंडोबा माळ झोपडपट्टी आहे. पुढं पांढरकर नगरचं पुनर्वसन आता ते SRAचं झालाय देखील, विकसकांनी बांधकाम, म्हणजे 4-5 प्रोजेक्ट आहेत SRAचे. तर आम्ही चिलेकर साहेब मागच्या 7-8 वर्षापासून मागणी करत होतो की 500 चौरस फुटाचं घर SRAच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. SRAचा उद्देश काय आहे की झोपडपट्टीवासियांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, त्यांना चांगल्या घरात राहता आलं पाहिजे, असा उदात्त हेतू ते सांगतात. मात्र तसा हेतू त्यामध्ये नाही, तो बिल्डरचं भलं करण्याचाच हेतू आहे असं स्पष्ट झालेलं आहे. आणि मध्यंतरी 1 वर्षापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसनाची नियमावली बदलण्यात आली. पूर्वी 71% मान्यता घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आता ते 50% आलेली. पूर्वी 45 मीटर बिल्डिंगची उंची होती, ती आता 75 मीटर, 70 ते 75 मीटर उंचीच्या, म्हणजे पूर्वी 7 मजल्यात होते ते आता 20-20 मजल्याचे टावर उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर पूर्वी स्थलांतराला 2 किलोमीटरचं होतं, आता 5 किलोमीटरचं स्थलांतर केलेलं आहे. पूर्वी हेक्टरला 350 झोपड्या बसवत होत्या, आता 460 झोपड्या त्या ठिकाणी बसवायचा निर्णय घेतलेला आहे. तर मग त्यावेळी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना विनंती केली होती की तुम्ही हे सगळे नियम जे बदललेले आहेत हे विकसकाच्या फायद्याचे आहेत. 7 मजल्याऐवजी 20 मजले होणार, तुम्ही तिथं 460 झोपड्यांचा त्याच्यात समावेश करणार, हे सगळं विकसकाच्या फायद्यासाठी होणार आहे. तुम्ही जे लाभार्थी झोपडपट्टीवाले आहेत त्यांच्यासाठी काय केलं, याच्यामध्ये काय दिले त्यांना, तर काहीच दिलेलं नाही. आणि म्हणून आज आमची ती मागणी आहे की झोपडपट्टीवासियांना 500 चौरस फुटाचं घर मिळलं पाहिजे. आता मध्यंतरी माननीय प्रकाश आंबेडकर यांनी SRA कार्यालयावरती मोर्चा काढला होता, मी त्याच्यात सहभागी झालो होतो. आणि मी त्यावेळी माननीय प्रकाश वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना हे सगळं निवेदन जे आहे, जे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना दिलं होतं आणि त्याच्यात सविस्तर ही मांडणी केली होती, आत्ताची मांडली. तुम्ही याच्यावरती विचार करा असं म्हणलंय. मला आशा आहे की ते त्या मुद्द्यावर, त्याच्यातून तुमचा रामनगर आणि साईनाथ नगर हा तुमचा महात्मा फुले नगर सगळ्यांचंच भलं होऊ शकतं. हा सगळं संपूर्ण शहराचं हे धोरण जे आहे ना, हे केवळ पिंपरी चिंचवड शहराचं नाही, राज्याचं धोरण हे होणार आहे. आणि ते धोरण कसं आहे, पूर्वी 180 चौरस फुटाचं घर देत होते, नंतर 269 चौरस फुटाचं घर देत होते आणि आता 300 चौरस फुटाचं, म्हणजे 30 स्क्वेअर फूट त्यांचं चौरस फूट वाढवलं. तर ही मागणी आम्ही वारंवार करतो की स्क्वेअर फूट वाढून द्या. बिल्डरला फायदा, तसा बिल्डरला एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा जर तुम्ही देत असाल तर तुम्ही ते द्यावं अशी मागणी आम्ही हा एक प्रश्न सगळ्यांना केलेला आहे. आणखीन याच्यात आणखीन असा मुद्दा आहे की 2001 पर्यंत जे काही स्लमवाले आहेत आणि त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्यांना मोफत घर देणार.
2011 पर्यंत. पण त्याच्या पुढचे जे काही पुरावे असणारे लोक जे आहेत त्यांच्याकडनं 2.5 लाख रुपये घेणार. बर 2.5 लाख रुपये शुल्क घेणार. त्याच्यानंतर खरेदी विक्रीचा व्यवहार जर झोपडीचा झालेला असेल एखाद्या तर 60,000 रुपये त्याच्याकडनं दंडात्मक रक्कम घेणार. दुकानाचं जर असेल तर ते 40,000 रुपये घेणार. हे जे शुल्क लावणार आहे यांच्या हातावरची पोटं असणारे झोपडपट्टीतले लोक असतात, ते शुल्क माफ करावं, ते शुल्क माफ करावं ही सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. मुळातच SRA प्रकल्प राबवत असताना पूर्णपणे बेकायदेशीर साम दाम दंड भेद याचा वापर करून ही प्रकल्प सगळे देण्यात आलेत. शहरातले आपण वारंवार सांगतोय की 78 झोपडपट्ट्या आहेत आणि 92 तो आपण शहराचा बाजू आपला प्रभाग. रामनगरचं तर आताच भुईसपाट केलं, अजून तो व्हायचं सगळं केलं. रामनगरच्या लोकांचं म्हणजे सगळं तिथं भुईसपाट केलं. त्यांचं भाडं जे आहे, भाडं 4 आणि 5,000 रुपये भाडं त्यांना करारनामा करून, त्याच्यामध्ये काहीच मिळत नाही. 5,000 कुठं घर मिळते तुम्ही सांगा ना. तर किमान 15,000 रुपये भाडं प्रति पात्र झोपडीधारकाला द्यायलाच पाहिजे. पात्र आणि अपात्र ही सगळं बंद केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये पुढाकार घेणारे जे लोक आहेत, SRA प्रकल्प राबवावा आणि त्यासाठी संमती लोकांच्या घेण्यात आल्या, त्याच्यासाठी 2-2, 3-3 घरं त्यांना देतो सांगितले की तुमच्या कुटुंबामध्ये समजा तुम्ही घरातले प्रमुख आहात आणि तुम्हाला 2 मुलं आहेत, तुमच्या 2 मुलांची लग्न झालेले आहेत, तुमचं एक घर आहे, एक दरवाजा आहे. ह्या महाशयांनी काय केलं की त्याला 2 दरवाजे पाडा, तुम्हाला आम्ही 3 घरं देतो असं सांगितलं. संमतीपत्र घेतले. लोकांनाही आता 10 बाय 15चं घर आहे आणि त्याच्यात ते मिळणार म्हटलं तर लोकांनी केलं. आता त्यांना अपात्र यादीत टाकले आणि हे आम्ही त्यावेळी सांगत होतो. तर माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की त्या सगळ्या लोकांना ज्यांना 2 घरं देतो, ज्यांना 3 घरं देतो, त्यांना पात्र करून घेण्याची जबाबदारी SRA विकसक आणि पुढाकार घेणारे जे लोक आहेत संमत्या घेण्याची, ते मोहननगर 14 नंबर मध्येच नाही तर ऑल ओव्हर सगळ्या शहरातल्या पुढाकार घेणारे जे लोक आहेत त्यांची जी जबाबदारी आहे, त्यांना जेवढे घरं सांगितले. थोडक्यात तुझा SRAचा तो एक 2 मुद्दा आहे. तिसरा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे, त्यामध्ये महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामधले जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये आरक्षण आहेत, किती विकसित झाले, किती राहिले. तर त्याच्यामध्ये 86 ते 92 माननीय तत्कालीन नगरसेविका रेखाताई डोंगरकर यांच्या शाळेचं आरक्षण विकसित झालं. त्याच्यानंतर नेताजी चव्हाण 92 ला नगरसेवक झाल्यानंतर आपला जो राजश्री जलतरण तलाव आहे, त्या तलावाचं आरक्षण विकसित झालं. उद्यान झालं शेट्टी उद्यान. त्यावेळी ते महावीर पार्क जो भाग होता तो काळभोर नगरला जोडलेला होता. जगदीश शेट्टींच्या प्रभागात वार्डात येत होतं. त्यावेळी ते जगदीश शेट्टींच्या काळामध्ये चैतन्य सोसायटीची ती जागा होती, शंकर शेट्टी उद्यान. नाला पार्क म्हणून प्रवीण सिंग परदेशीच्या काळात झालं. तर ते नाला पार्कचं असे झाली गंमत की ते नाला अडवल्यामुळे तिथं सगळे दुर्गंधी आणि ते जवळजवळ म्हणजे ते त्याचा वापरच नव्हता काय. तर डुकर मांजर आता ते संपलं. आता मी नगरसेवक 2007 ला झालो त्यावेळी त्याचं संपूर्ण डेव्हलपमेंट माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये शंकर शेट्टी उद्यानाचं केलं. त्याला अमेरिकनला त्याचं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं काळभोरनगर, मोहननगर आणि चिंचोड स्टेशन या परिसरातले लोक त्याचा वापर करायला लागले. अन्यथा ते डास उत्पत्तीचं केंद्र होतं मोहननगर काळभोरनगरचं. माझ्या काळात उद्यानाचा एक विषय आहे. ते उद्यान चिंचोड स्टेशन, काळभोरनगर आणि मोहननगरच्या रहिवाशांकरता त्याचा उपयोग आता चांगल्या प्रकारे होतो. मात्र मोहननगर आणि रामनगरच्या मध्ये उद्यानाची एक आरक्षित जागा आहे. क्रीडांगण आपल्या मोहननगर परिसरामध्ये काळभोरनगर, मोहननगर, चिंचोड स्टेशन आणि महात्मा फुले मोठं मैदान नाही. आम्ही लहानपणापासून माझं बालपणच इथं गेलेलं आहे. तर पूर्वी संघवी केसरी कॉलेजचं, स्वास्तिकचं मैदान, त्याच्यानंतर आयुक्त बंगल्याच्या समोर अदानीचं आता जे काय ते मैदान होते, ती मैदान होती आणि आम्ही त्या ठिकाणी क्रिकेट. आता नाही, आता सगळ्या जागा गेल्यात. त्या संघवी कॉलेज मध्ये देखील जैन विद्या प्रसारक मंडळाने सगळ्या इमारती केल्या. खेळाचं मैदानाची सगळ्यात महत्वाची समस्या या 14 नंबर प्रभागामध्ये आहे आणि त्याची आरक्षणाची जागा रामनगर आणि मोहननगरच्या मध्ये आहे. आणि त्याचे जे मूळ मालक आहेत दिनकर दातीर पाटलांचं कुटुंब एक आहे आणि खिंसारांचं एक आहे. बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी भाजी मंडईची रामनगर आणि मोहननगर रहिवाशांकरता भाजी मंडईचं एक आरक्षण आहे. खिंसारांच्या बंगल्यासमोर मोहननगर, रामनगर परिसरातल्या नागरिकांना हॉस्पिटलची व्यवस्था व्हावी म्हणून ते एक आरक्षण आहे.
बरं. म्हणजे क्रीडांगण, उद्यान, दवाखाना आणि भाजी मंडई ही प्राथमिक सगळे गरजेचे आहेत. तर ही जी आरक्षण आहेत बेघरांच्या ती जागा ही जी आता पंतप्रधान आवास योजना मोहननगर मध्ये जी झालेली आपल्याला दिसते, 556 त्या ठिकाणी घरकुलं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून उभारले गेले. वाटप झालं, त्याचं वाटप देखील झालं. तिथं कार्यक्रमही होतात. परवा एक कार्यक्रमही झाला. आम्हाला सगळ्या कार्यक्रमाला बोलावतात. मात्र मी 2007 ते 12 या कालावधीमध्ये नगरसेवक झाल्यानंतर नगर रचना विभागाच्या लोकांना बोलून पहिल्यांदा आरक्षण किती आहेत आणि त्या दिवसापासून सुरुवात केली. कांतीलालजी खुनसरा स्वर्गीय जे आहेत त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं ही जागा द्या. ते म्हणले अजिबात देणार नाही. यापूर्वीच्या नगरसेवकांनी कधीच अशी मागणी केली नाही. तू कसं काय करतो म्हणलं मी घेणार. त्यांनी ऐकलं नाही. तुला काय करायचं ते कर म्हणले. मी कायदेशीर नगर रचना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासनाशी पाठपुरावा करून बेघरांच्या घरांची जागा जिथं आता घरकुल झाले ती ताब्यात, क्रीडांगण, उद्यान जे 2.5 हेक्टर आहे ना, ती किती हेक्टर आहे काहीतरी ना, कुठली 2.5 हेक्टर जागा आहे सगळी टोटल ती त्या घरकुलाची, ती 3.5 एकर. बरोबर. तर माझा सांगण्याचा मुद्दा काय की ही जी 5 आरक्षण आहेत ती ताब्यात घेतली. ती ताब्यात घेण्याचा मी प्रयत्न कायदेशीररित्या मी ह्यांनाही सांगितलं होतं. TDR FSI ची जी काही सिस्टम आहे तुमच्याकडे ती घ्या, पण ही लोक तयार नाहीत. मग मी ती कायदेशीर प्रक्रिया केली. माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ही जी काही घरकुल पंतप्रधान आवासची योजनेची जागा आहे ती पूर्ण ताब्यात आली. आणि ही जी क्रीडांगणाची जागा, उद्यानाची जागा, दवाखान्याची जागा, भाजी मंडईची जागा, हे काम 30%, 40%, 60%, 70% या 4ही आरक्षणाचं मी 2012 पर्यंत पूर्तता करून एवढं काम पुढे नेलं होतं. त्याच्यानंतर महावीर पार्क जे आहे तिथं ओपन स्पेसची जागा आहे. त्याच्यानंतर कावळे वखार जे आहे आपली इकडे मोरवाडीकडे येणारा तिथे एक ओपन स्पेसची जागा आहे. आणि पवार बिल्डिंग जी आहे ती पवार बिल्डिंग आणि झोपेंची बिल्डिंग आहे. यादवच्या त्यांनी जे अनुसाहेबावर ओपन स्पेसची वरच्या भागाकरता ती विकसित केलेली मधुबाबारांच्या काळात छोटीशी गार्डन आहे. त्याच्या खालच्या बाजूला एक त्रिकोणी पीस होता, तो ह्या डीपीत दिसत नाही आणि तिथं आता पत्रे लावलेत बिल्डर. मग ती जागा कुठल्या बिल्डर डीपी मधनं घालवली आणि आता तिथं काहीतरी पत्रे लावून पाठपुरावा करणार. आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय त्याच्यावर. ही जागा ओपन स्पेस करता राखीव राहिली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांकरता नाना नानी पार्क असेल, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असेल, किंवा ESI हॉस्पिटल जे आहे तिथं रुग्ण येतात त्यांना जेवण वगैरे करता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते. त्याकरता ती आरक्षितच राहिली पाहिजे असं आत्ताचं जे काही आक्षेप नोंदवले हरकती सूचना घेतल्यात. मात्र मला एवढंच म्हणायचंय साहेब की 2007 ते 12 या कालावधीमध्ये हे जे काही विकास आराखड्यातील आरक्षण आहेत जे या विभागाकरता खूप महत्वाचे आहेत त्याच्यावरती मी 60%, 50%, 40% ही प्रक्रिया जी केली होती, एक जागा ताब्यात घेतली. उर्वरित जागा मागच्या 13 वर्षामध्ये त्याच्यावर ब्र देखील कोणी काढलेला नाही. विद्यमान जे सदस्य आहेत माझ्या नंतर झालेले, खरं तर त्यांची ही जबाबदारी होती बरोबर या सगळ्या जागा ताब्यात करून त्या विकसित करणे. मात्र ते त्यांच्याकडनं झालं नाही. आता हे का होत नसतं याचं आत्मचिंतन आमच्या मोहननगर प्रभाग क्रमांक 14 केलं पाहिजे. यांचे जे हितसंबंध आहेत मला दुखवायचं नाही आणि मग मी अशा जागा मागतोय म्हणून याला पाडायचा, याला येऊच द्यायचा लायक आहे. अशा गेमा आमच्या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या समस्या झाल्या. मारुतराव तुमच्याकडे ब्ल्यूप्रिंट तयार असेल तुमच्या वार्डमध्ये काय करायचं काय नाही करायचं? नाही हे झालं मोहननगरचं. अजून जे आकुर्डी कैलासवासी प्रभाकर कुट्टे रुग्णालय आहे तिथं आणखीन ते अत्याधुनिक रुग्णालय होऊ शकतं. आणखीन सुविधा त्या ठिकाणी नागरिकांना मिळू शकतात. लोकमान्य हॉस्पिटल जे निगडीचं आहे तिथून जे पाणी वरचं पावसाळ्यामध्ये येतं ते दत्तवाडी विठ्ठलवाडीच्या लोकांच्या घरात घुसतं. तर ते जे काही पाईप आहे त्या नाला जो काही आहे तिथून जाणारा तो बंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याच्यावर काहीतरी ठोस उपाय झाला पाहिजे. त्याच्यानंतर तिकडे देखील काही असे आरक्षण आहेत. दत्तवाडी, विठ्ठलवाडी, तुळजाई वस्ती, विवेकनगर, क्रांतीनगर हा जो परिसर आहे किंवा ऐश्वर्यम सोसायटी किंवा शुभश्री सोसायटी इथं देखील ओपन स्पेसच्या आणि काही आरक्षणाच्या जागा आहेत. मात्र त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे कोणाकडनंच होत नाही. कारण जे लोकप्रतिनिधित्व करतात त्याच्यामध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात आणि म्हणून ह्याच्यावर उपाय हा आहे की त्याला धाडस करणारा माणूस लागतो. म्हणून तुम्हाला सभागृहात जायचं. म्हणून कसं आहे, वॉटर मीटर गटर, पाण्याची समस्या आहे का या भागात? नक्की आहे. विजेची समस्या आहे का? नक्की आहे.
स्वच्छतेची समस्या आहे का? नक्की आहे. आरोग्याची समस्या आहे का? नक्की आहे. शिक्षणाची समस्या आहे का? नक्की आहे. ह्या सगळ्या समस्यांबाबत मारुती बापकरची आवश्यकता नाही. आजकाल कोणी सगळे कार्यकर्ते तयार झालेले, कुठलाही नगरसेवक जरी निवडून आला तरी ह्या समस्याची पूर्तता काही कमी अधिक प्रमाणात ते करू शकतात. पण हे जे मेजर इश्यू बेसिक जे आहेत ना, आणि त्याला ते थोडीशी धाडसाची, कोणाचं राग रोष पत्करून हे सगळं करण्याचं धाडस, थोडक्यात त्यासाठी तुम्हाला सभागृहामध्ये मी जाऊ इच्छितो. अन्यथा मला आजही माझं नाव आहे, पालिकेत गेल्यानंतर मला सगळे ओळखतात, आयुक्त सहित सगळे काम होतात. याच्याकरता नाही, हे जे मुख्य मुद्दे आहेत याच्याकरता मी पुन्हा एकदा 2012 नंतर 17ला मी प्रयत्न केला. आता पुन्हा एकदा प्रयत्न करायचा माझा उद्देश आहे. मला कार्यकर्ते मानतात, पण हे सगळं प्रयत्न करत असताना त्याला अपयश देखील येण्याचं कारण की हे जे मुद्दे आहेत या शहरामध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये अनेक असे सर्वसामान्य नागरिक आहे की हा माणूस सभागृहात असला पाहिजे. प्रभागाच्या कामाच्या संदर्भात मागच्या 2007 ते 12 या कालावधीमध्ये रोज सकाळी एक आणि संध्याकाळी एक राऊंड मारणारा माणूस, फोन केला की दारात उपस्थित राहून शेवट वार्ड सभा सुद्धा तुम्ही सुरू केली. मी भारतातला पहिला नगरसेवक आहे की माझ्या कालखंडामध्ये मी प्रत्येक निर्णय, कुठलाही प्रकल्प राबवत असताना नागरिकांना एकत्रित श्री दत्त मंदिर चौकात बोलवायचो आणि त्या ठिकाणी वार्ड सभेद्वारे लोकांसमोर प्रस्ताव ठेवायचो, लोकांना त्या प्रकल्पाची माहिती द्यायचो, त्याच्यावर मत द्यायचो आणि बहुसंख्य लोक जे म्हणतील ते करायचो. उदाहरणार्थ राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन बीओटी तत्व जाणार होतं आणि त्याचे पैसे मला घेऊन ठेकेदार घरी आलता, हे बीओटी घ्या. मी म्हणलं माझी वार्ड सभा होईल, त्याच्यात काय निर्णय होईल, त्याच्यानंतर काय तुझं असेल ते बीओटी का नाही ते निर्णय घेऊ. पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्या 2007 ते 12 या कालखंडामध्ये सगळ्या नगरसेवकांचा आग्रह होता की आमचा प्रकल्प बीओटी तत्वावर घ्या, कारण त्यातनं पैसेच तेवढे मिळत होते. माझा प्रकल्प फायनल केला परस्पर प्रशासनाने, सत्ताधारी पक्षाने त्याचा ठेकेदार फायनल केला आणि त्याचे पैसे देखील घेऊन माझ्याकडे आला. पण मी वार्ड सभा घेतली. वार्ड सभेमध्ये बहुसंख्य लोकांनी निर्णय घेतला की बीओटी तत्वावर हा प्रकल्प करायचा नाही, थोडासा उशीर जरी झाला तरी चालेल, ह्या पालिकेच्या वतीने करायचा. आणि मी तसा पाठपुरावा करून ती बीओटी रद्द करून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण जागेत तो प्रकल्प उभा करून घेतला. त्यावेळी महापौर योगेश भोवले सांगत होते की हे सगळे घे पैसे, यातले निम्मे पैसे तरी खर्च केले तरी निवडून येशील, पण मी घेतले नाही. आणि 2012ला मोहल्ला सभा जी आहे, वार्ड सभा जी आहे साहेब, मी नगरसेवक असताना सेक्शन 29 BPMC ऍक्टचं कायद्यात तरतूद नसताना वार्ड सभा घेत होतो. बरं, पण जवाहरलाल नेहरू योजना जी आहे JNNURM अंतर्गत राज्य सरकार केंद्र सरकार त्याच्यामध्ये करारनाम्यात आपण जे केंद्राची आणि राज्याची मदत घेताना ही एरिया सभा जी आहे ती घेतली पाहिजे अशा प्रकारची तरतूद करून कायद्यात तशी तरतूद केली. मात्र कायद्यात तरतूद झालेली असताना देखील 2012 नंतर आजपर्यंत एकही वार्ड सभा, एरिया सभा इथल्या नगरसेवकांवर बंधनकारक असताना त्यांनी घेतली नाही आणि नागरिकांनी देखील आग्रह केला नाही. मी मोहननगर आणि परिसरातल्या नागरिकांना या ठिकाणी विचारू इच्छितो की मी नगरसेवक माझा कार्यकाल संपल्यानंतर त्या ठिकाणी एकही वार्ड सभेत नागरिकांनी शहरात कोणीच वार्ड सभा घ्यायला पाहिजे. आपल्या मोहननगर जनतेला याच्यात विचारात घेतलं पाहिजे. मोहननगरमध्ये साहेब, मोहननगरमध्ये आपल्याकडं मी नगरसेवक झाल्यानंतर 3 रूटच्या बस चालू होत्या. येरवडा मार्गे, वाकडेवाडी मार्गे, औंध मार्गे, त्याच्यानंतर आळंदी मार्गे देखील बस चालू केली होती. आपण आळंदीला सुद्धा इथून मोहननगरवरनं बस गेली पाहिजे. अशा 3-4 रूटच्या बस कंटिन्यू 5 वर्ष चालू होत्या. मी गेलो आणि बस बंद पडल्या. आजपर्यंत एकही बस त्या ठिकाणी सुरू झाली नाही. 2016ला राजश्री छत्रपती शाहू जलतरण तलाव तो बंद झालाय. आज तागत तेव्हा बंदच आहे. त्याचं टेंडर निघले, काम झाले, पण आज त्याच्यासाठी वारंवार पत्र व्यवहार केले आम्ही. केव्हापासून बंद आहे? 2016 पासून 16 पासून बंद आहे. हे इथल्या लोकप्रतिनिधींचं अपयश नाही का? आता जे आहेत 10 वर्षापासून लोकप्रतिनिधी हे काय करत होते? 16 पासून आतापर्यंत जलतरण तलाव बंद आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की हे 16 पासून बंद आहे. आपला जो सिमेंटचा रोड आहे त्याचा भ्रष्टाचार काढला शिवाजी महाराज ते मेहता हॉस्पिटल काळभोरनगर पर्यंत साहेब, हा 2-2.5 वर्षापासून ठेकेदार काम करत होता. कैलासवासी लक्ष्मणराव जगताप यांचा जवळचा नातेवाईक होता.
हे जे आता पोपटासारखे बोलणारे जे आहेत ना सगळे येणारे, तो आपल्या इथल्या महावितरणच्या केबल तोडत होता, तो ड्रेनेज लाईन फोडत होता, तो स्ट्रॉंग वॉटर लाईन तोडत होता. याच्या विरोधात ब्र देखील काढायला तयार नव्हते. मी म्हणलं कसं यांचं कार्यकाल आहे, यांचं हे विद्यमान नगरसेवक आहेत, आपण नको हस्तक्षेप कराय. पण अगदी डोक्याच्या वर पाणी गेल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि मी त्याची चौकशी लावली. दक्षता समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे इशारे दिले आणि त्याची चौकशी लावल्यानंतर महानगरपालिकेचं प्रशासन, कार्यकारी अभियंता देवळी ते पोरडी होते, त्याच्यानंतर हे जेई डेपोटी सगळे त्याला वाचवायचा प्रयत्न करत होते. आणि मग त्याची चौकशी लागल्यानंतर ते कोर घेण्याचा जो प्रकार असतो, होल पाडून कोर घ्यायचा, तर ते किती खोलपर्यंत, किती त्याचं कसं आहे की टेंडर मध्ये त्याचा स्लॅब जो आहे तो किती एमएमचा, भ्रष्टाचार उघडकीस 300 एमएमचा तो त्याच्यामध्ये होता. खालचे थर तर वेगळेच, ते जाताच येत नव्हतं खाली, मात्र ते 300 एमएमचा पाहिजे होता. तर ते कोर घेताना यांनी जे मशिनरी वाला होता तो पण मॅनेज केला होता यांनी. तो पोरडींनी मला वरच्या 3ऱ्या मजल्या होत्या दक्षता समितीत बोलवले, आम्ही चौकशी केली आणि हो का कोर बघा, आणि त्याला टेप लावून दाखवायला लागला 300 mm 320 mm. म्हणलं माझ्या समोर घेतले का तुम्ही? मी लिहिलं होतं माझ्या समोर घ्या साहेब. मी 2 दिवस त्यांच्या बरोबर डोळ्यात तेल घालून तिथं मी पाहिलं आणि मग कोर घेताना ते सगळे अधिकारी आले, तो कोरवाला आला, मी होतो बरोबर. ते म्हणले 3 जागा तुम्ही दाखवायच्या, 3 जागा आम्ही घेणार. त्यांनी 3 जागेवरती ते कोर घेतले, तिथं 320 300 असे भेटले. आणि मी 3 जागा अंदाजे सांगितल्या, तिथं एक ठिकाणी 200 mm गणेश लंगोटेच्या घराच्या समोरचा कोर जो आहे तो 200 mm चा निघला. त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर खाली अरुण शेठचं बुटाल्याचं जे दुकान आहे तिथं 280 मिळाला, एक ठिकाणी 250 मिळाला. माझं म्हणणं काय की मी जिथं दाखवले तिथं 200 250 270 mm मिळाला तो कोर. याचा अर्थ त्या ठिकाणी बोगसगिरी काम सगळं, म्हणजे 100 mm चा सिमेंटचा रस्ता यांनी खाल्ला, सिमेंट खाल्लं यांनी, आणि तिथं ते रेट कमी केला. मग त्याला 8-8.5 लाख रुपये दंड त्याला त्याच्यामध्ये मारला. माझ्याकडे पत्र आहे ते दंडाचं वगैरे. माझं म्हणण्याचा उद्देश काय की कैलासवासी लक्ष्मण भाऊ यांचा कोण जवळचा झेंडे नावाचा रिलेटिव्ह ठेकेदार, त्याला 8 लाख सोडा 8 रुपये दंड मारणं सुद्धा इतिहास आहे. पण हे सगळं करत असताना मी सांगितलं होतं याची बिलं थांबवा. तर आमचे सगळे सन्माननीय सदस्य सांगते अतिशय उत्तम काम केलंय, त्याचं बिल अदा करून टाका, अशा प्रकारचा आग्रह हे लोक. म्हणून तुम्ही भ्रष्टाचारांचे कर्दन काळ म्हणून शहरात ओळखले जाता. तुम्ही हे सगळे प्रकरण बाहेर काढता, सगळा पाठपुरावा करता, त्याचा फडशा पाडता. 1 रुपयाला आतापर्यंत कोणाची मिंद नाही. मुळात मारुतीराव भापकर कोणाला विकले गेले नाही, हीच सगळ्यात मोठी त्यांची जमेची बाजू आहे. म्हणून लोक त्यांना, सर्वसामान्य लोक त्यांना मानतात. तुम्हाला आता कोणता पक्ष शिल्लक आहे? तुम्ही कोणत्या पक्षात उभे राहणार? काय होते, मुद्दा असा आहे की मी महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधी म्हणून ज्यावेळी मला सगळ्यांनी विचारलं, मी अगदी स्पष्ट सांगितलं की भाजपा बरोबर आम्ही जाणार नाही, भाजपाचं तिकीट आम्ही कधी घेणार नाही, भाजपाची विचारधारा आम्हाला मान्य नाही. भाजप ज्या पद्धतीने काम या शहरामध्ये त्यांनी 2017 ते 22 पर्यंत केलंय आणि राज्यात आणि देशात ज्या पद्धतीने करतात, आम्ही भाजपा बरोबर जाणार नाही. मात्र भाजपा सोडून महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी, वंचित आघाडी, त्याच्यानंतर मनसे, ह्या सगळे ठाकरेंची शिवसेना, ह्या सगळ्यांबाबत आम्ही विचार करू शकतो. कारण 56,000 मतदार असणारा हा प्रभाग आहे आणि त्याच्यामध्ये अपक्ष लढणं आणि पक्षाचा आधार घेणं ही अत्यंत काळाची गरज आहे. अनेक सल्लागार लोक, कार्यकर्ते देखील म्हणतात की एवढ्या मोठ्या प्रभागात आपल्याला लढत असताना आपण कुठल्या तरी पक्षाचा आधार घेतला पाहिजे. आता 2017ला तुम्ही साक्षीदार आहात की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने मी लढलो. त्यावेळी मी डायरेक्ट सांगितलं होतं सेनेच्या लोकांना की मी माझं जे काम करण्याचा ट्रॅक आहे किंवा जी पद्धत आहे त्याच्यात मी काही बदल करणार नाही. असं असेल तर तुम्ही मला पक्षात घ्या. उमेदवारी मी घ्यायला तयार आहोत. 4चाच प्रभाग होता. ते म्हणले काय हरकत नाही, काम करत असताना चांगल्या चुकीच्या कामांवरती प्रहार करणं हे चांगलंच काम आहे, तुम्ही लढा. आणि मला त्यांनी उमेदवारी दिली, पण अगदी टिपून मला पाडण्यात आलं प्लॅनिंग करून आणि पडलो हरकत नाही. मी 97ला पडलो, दुसऱ्या दिवशी पडला तरी तुमचं काम दुसऱ्या दिवशीपासून काम आहे. मी 2002ला पडलो, मी लगेच दुसऱ्या दिवशीपासून काम सुरू केलं. मी 2007 ते 12 नगरसेवक होतो. 12ला पडलो, परत मी काम चालू केलं. 12ला पडल्यानंतर 17 पर्यंत काम केलं. 17ला पडल्यावर सुद्धा मी स्वस्त बसलो नाही.
मी सातत्याने माझ्या या परिसराचा आणि शहराच्या संदर्भातले जे काही विकास कामं आहेत, त्यातले चालणारे गैरप्रकार आहेत किंवा जी काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्यांवरती मी काम करण्याचा प्रयत्न केला. कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त काम करणारा कार्यकर्ता शहरात, आमच्या भागात तर केलंच. मला शुगरचा मी पेशंट असताना देखील रस्त्यावरती रात्रंदिवस मी होतो. एवढंच नव्हे तर वरच्या लेवलला माननीय मुख्यमंत्री, त्यावेळी विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस, आणि अजितदादा सत्तेत असताना जेम्बो कोविड सेंटर व्हावं, त्याला निधी मिळावा, इतर जे महापालिकेच्या वतीने कोविड सेंटर आहेत ते त्यात व्हावेत. त्याच्यानंतर ऑक्सिजनची कमतरता होती, ती प्रकरणं सगळे बाहेर काढले. कोविडच्या काळामध्ये आपलं ESI हॉस्पिटल जे आहे, ESI हॉस्पिटल, तिथं आपल्या मोहननगर परिसरातले सगळे पेशंट आकुर्डी वगैरे त्या भागातले होते. तिथं जेवण जे आहे ते टेंडरच नेत्यांनी घेतलं आणि त्याच्यात किडे नाळ्या येत होत्या. त्याच्यावर आंदोलन करून ती बदलायला लावलं आम्ही. काय तिथं पेशंटला हे केलं. तर माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे की एवढे श्रीमंत लोक आहेत, एवढे मोठे लोक आहेत, आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये आत्ताचं जे कालखंड आहे त्याच्यामध्ये साले खर्च करायला सुरुवात झाली. कोण 50 लाख करते आतापर्यंत, बरं का, एवढ्या कोणाचे 2-2 करोड वरती खर्च केले त्या लोकांनी. तुम्ही जर तुमच्या लोकप्रतिनिधित्व असताना त्या काळात जर तुम्ही कामं केले असते तर हा खर्च करायची गरजच नव्हती. पण हे लोक अशा पद्धतीने सत्तेचा आणि पैशाचा जो माज आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतात. बरं, हे खर्च करतात ते कशातनं करतायत? तर ही जी लूट केलेली आहे जनतेच्या पैशातून, स्मार्ट सिटी मधनं लूट, स्टँडिंग मधनं लूट, काय ह्या सगळ्यांमधनं केलेली लुटीचा पैसा 100 रुपये लोटलेला असता तो त्यातला फक्त 10 रुपये निवडणुकीच्या काळात करायचा आणि लोकांना राजकारणाचा पैसा हे सगळं चाललंय. हे अतिशय विदारक आहे. आणि म्हणून आमची ह्या प्रभागामध्ये काम करत असताना माझं आता 54 वय संपलंय, मी 55 वर्षे आहे. मी पुढच्या वेळी 60चा होणार आहे. नवीन कार्यकर्ते सगळे यायला लागलेले आहेत आणि म्हणून मी निवडून आलो किंवा निवडून नाही आलो तरी ही शेवटची निवडणूक महानगरपालिकेची करायची. निवडून जरी आलो तरी पुढच्या वर्षी मात्र माझ्या इथल्या मतदारांना, प्रभाग क्रमांक 14 मधल्या मतदारांना, या शहरातल्या नागरिकांना, माझ्यासारखा कार्यकर्ता जो आहे त्याला, म्हणजे माझ्या प्रभागातील लोकांना मतदान करायची ही अखेरची संधी, आणि मला देखील नगर शौकल्याची अखेरची संधी आहे. आणि म्हणून मी माझ्या प्रभागातील नागरिकांना की तुमच्या टॅक्सच्या माध्यमातून जाणारा जो पैसा आहे त्याचा पैशाचा हिशोब नाही, तसं नाही. हा करदात्या नागरिकांचा तिजोरीतला जो काही पैसा आहे, जो 7,000 कोटीचं महापालिकेचं बजेट आहे, त्याचं संरक्षण करणाऱ्या माणसाला तुम्ही सभागृहात पाठवणार आहात का त्याच्यात चोऱ्या करणाऱ्या दरोडेखोरांना तुम्ही पाठवणार आहात, असा सवाल घेऊन नागरिकांकडे मी जाणार आहे. धन्यवाद. मारुतराव भापकर यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या वाट बदलत. तसं पाहिलं तर शहर आणि राज्य पातळीवरचं राजकारण, समाजकारण, सगळ्या गोष्टीमध्ये कायम आंदोलनामध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे चर्चा करायला भरपूर आहे. आपण मोहननगर, रामनगर, आकुर्डी त्यांचा जो प्रभाग आहे काळभोरनगर, त्या प्रभागातल्या समस्या आणि त्याच्यावरती उपाय या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेतले. मात्र तुम्ही अगदी सुस्पष्टपणे तुमचा प्रश्न काय आहे वार्डमध्ये, तुम्ही करणार काय आहात, आरक्षणापासून बाकी सगळं, वॉटर मीटर गटर ह्याच्याविषयी ते सगळेच करतात. ते काय नागरिकांनी तक्रार केली की ते प्रश्न सुटतात. पण हे जे बेसिक प्रश्न आहेत नगरसेवकाचं खरंच ते काम आहे, त्याच्यानुसार नगरसेवक जर तयार झाला तर या शहराचं भवितव्य फार उज्ज्वल असणार आहे. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.